अरे या माणसाने मला कधी सुख दिलं नाही ना आयुष्यात. 2 लेकर काय ढगातून पडले काय मग? तर मंडळी नमस्कार, राम राम. तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे. हॅलो, माईक चालू आहे का? हॅलो आसिफ दादा, शिवानी. यार नेमका आज माझा पहिला दिवस आहे. कुठे गेले सगळे? अरे इथे कोणी आहे का? मी आहे ना. तू इथे काय करतोय? मी आधीपासूनच इथे. तू आत्ता आली. अरे आपल्याला शो सुरू करायचा आहे ना, हास्याची चावडी. हास्याची चावडी? हे कधी चेंज झालं? अरे तेच आहे, पण नवे ढंग नवे रंग, हास्याचा हा नवा प्रारंभ. थोडीशी मस्करी, जराशी थट्टा घेऊन आली तुमची प्राजक्ता. तर मंडळी नमस्कार, तुम्हा सांगड्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात. क्विल एंटरटेनमेंट प्रस्तुत जिची लागली या गोडी ती म्हणजे हास्याची चावडी, म्हणजेच हास्याचं अनलिमिटेड रिचार्ज. स्पॉन्सर्ड बाय हॉटेल आयडेलिक शिक्रापूर. अरे वा राजू, स्किट कधी सुरू होते मग? तू इथून गेल्यावर. आ? अरे म्हणजे तू पण आहेस ना स्किट मध्ये, मग जा लवकर तयारी कर. या आय एम सो बिझी मॅन, यू नो. बाय बाय बाय. तर मंडळी नेमकं काय झालंय माहितीये का? बाबा आणि नानीचा झालाय तंटा. सोडवता सोडवता झाला 1 घंटा. निकाल काही लागेना आणि तंटा काही सुटेना. चला तर मग बघूयात बुरकुटवाडीचा हा एकदम तुफान किस्सा. यांच्या माईला यांच्या. आले का सगळे? आबा राम राम. राम राम. कोणाचा आहे रे भाऊ? कोणाचा म्हणजे? हा, माझ्या आई बापाचा. रे. हा म्हणूनच तुमचे दात पडले. नानी राम राम. नमस्ते. काजल बाई राम राम. अरे इसम कुठे गेलो? इसम नाही आला. इसम, इसम, इसम. का है? अहो या लवकर. थांब ना, घरात आहे मी. अहो या लवकर बाहेर. आता काय म्हणणं आहे तुझ्या वालं? अहो हे जमलेत ना सगळे. आता मग आणि मग काय? सोबाय नाही का? मग साबण नाही का? आलो, 1 मिनिट. या लवकर. ए इसम एक यांना घर सुटत नाही. थांब ना रे, लागत पण नाही. जाऊ दे. वा वा वा, सभा आहे काय आज? आज सगळे जमलेले आहेत का? काय बरं आहे का? बरं रे भाऊ. बरं आहे, लय बरं दिसतंय. राहू दे. खाजल बाई, हा बरं. ते हे कुठे आहे? भोंगा भोंगा इकडे. हे भोंगा आहे का? नाही भोंगा मग काय जेवायचंच पडत तुला येड्या. का तर बा तर का तर बा तंटारीवर समितीतर्फे आयो आज म्हणजे लगे. हॅलो का तर बा तंटा निवारण समितीतर्फे आज या ठिकाणी बा तंटा निवारण हे आहे बा. हे खाला खैरियत क्या बरं आहे का? त्या का तर बा तंटाडीवर सरपंच लवकर या बा. चावडीवर सगळे आले तिथं. आबा शेटकर जमलेले सगळे आले तिथं. सरपंच याचं माईक जरा हे आहे, आवाज देता का? आवाज येत नाही. आवाज नाही लाव ना काहीतरी याच्यात गाणं. टेस्टिंग लावा लावा गाणं लावा.
गाणं बंद कर. केलं गाणं बंद कर. केलं. अरे कार्यक्रम काय जमलोत कशाला आपण? हा किधर खाजल भाई, ये आपका गैस सिलेंडर किधर भी घूम रहा, लेके जाओ इसको. आखं गाव बेजार केले भाऊ या बाईनी. येतो बरं का. अरे काय कार्यक्रम कशाचा, भांडणं झाले. तुम्हाला लेट झालं, मी टेस्टिंग करत होतो ना तेवढ्या वेळात आपलं झालं, आवरलं का? हा. कराय सुरू. हा बरं का? चला. नाही राहू देते. हे नाही पाहिजे. हा तर बोरकोटवाडीच्या तमाम जमलेल्या 2-4 लोकांनो, मी गावचा इकडे ये, रिपिटेशन नाही. तर बोरकोटवाडीच्या सॉरी तमाम जमलेल्या 2-4 लोकांनो, मी गावचा सरपंच या नात्यानं. सरपंच या नात्यानं. ये तू बोल वरती. नाही घे बाबा, तू घे. नाही तुम्ही बोला. शांत बस. तुमचा मान आहे, मी बोलतो. खाली अरे बस इथं. मारायची काय गरज होती, बसलो ना का बरोबर बनले काय एवढा का रे उठून इथं बस. नाही बस. अरे काय खाऊक लोक आहेत. बस तुम्ही देईना ना, तुमका पाहता बोला ना. आवाज बोला तुम्ही. हा तर बोरकोटवाडीच्या तमाम जमलेल्या 2-4 लोकांनो, मी गावचा सरपंच या नात्यानं आणि तंटा निवारण समितीचा सचिव या नात्यानं, समितीचे अध्यक्ष मदन आबा शेटगार काळ्या आणि समितीच्या उपाध्यक्षा अरे थांब ना, तुला काय थांब जरा, प्रयागाबाई शेटगार यांचं घरगुती ते फाटलंय. अरे थांब ना, तंटा झालेला आहे तो मिटवण्यासाठी ही आजची सभा आयोजित केलेली आहे आपण. तर हे बघा, विषय खूपच इंटरेस्टिंग आणि सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळे मजा घ्या. बोल बाबा बोल, तुझं काय बोल एकदाच. हा नाश्ता खायला चाला का इथं? हा थांब, मुद्द्यावर येतोय. हे बघा, सभा झाली की सगळ्यांच्या चहाच्या पाण्याची सगळ्याची नाश्त्याची सोय इथं बाजूला खाजलभाईच्या, लगेच खाजलभाई म्हणलं, खाजलभाईच्या हॉटेलमध्ये केलेली आहे. सगळ्यांनी बेनिफिट घ्या. यायला भांडणं होत राहते, मिटत राहते. त्या खाजलबाईच्या इथं नका सांगू. का? त्या खाजलबाईच्या गुलाबजामुला ओळखुटा पडलेल्या असतात. या बघा, त्यांनी खायचं असेल तर खा, नाही तर तुम्ही तुमची तिकडं हॉटेल बदला ना. इथं आले कशाला तुम्ही? कशाला आले? आबा नानी उरका बरं पटकून आणि रपकून माणसं मोकळे करा. काय झाले सांगा? उरका पटकन उरका. मला पण जायचं ना. कुठं? ते उपसरपंचाच्या बायकोचं बाळात पण आहे ना. अरे बाळात पण ते काय सार्वजनिक आहे का काय? मग अरे बाळातपणाच्या आधी ठीक होतं, आता काय काम आहे तुझं? मग खारीक खोबरं काजू बदाम ते मीच घेऊन जाणार ना, माझंच काम आहे ते. नाही काम तर तुझंच दिसायला लागलंय. काय बोलायला काजू बदाम ते घेऊन जायचं ते बाबा. हो घुमे बोला ना तुम्ही काहीतरी, बोला. नाही मी काय म्हणतो, त्यांनी पटकन बोलून घ्यायला पाहिजे. कसं हे मला जायचंय बाजारात, बायकोसाठी रेवड्या आणायचे. रेवड्या खायला ब्रेकफास्ट करायला आला का रे इथं? मग हे 2 तोंड कधीच बोलत नाहीत ना, नुसते भांडणं करत आहेत. याच्यात भांडणच करत आहेत. 151 भांडण आहे, आपणच सोडवतो. मला सांगा, कामधंदे आहेत का नाही आपल्याला? आहेत का नाही? आहे का नाही? आहे का नाहीये ना? मग नाही थांबत नाही. थांबा बाई, कार्यक्रमाला गर्दी दिसली पाहिजे म्हणून बस. मी नसतो बसत. बस नाश्त्यात 2 गुलाबजाम जास्त देतो, लगेच बसतो. आबा तुमच्यासाठी बसलो बरं का, गुलाबजामुन साठी नाही. बरं रे भाऊ. मग मी काय म्हणतो, गुलाबजामुन खायचे पहिले. मग नाही आपण खायला जाऊ, यायचे भांडणं सुरू झाली का आपल्याला आवाज येईल, आपण येऊ इकडे. तू थांब जरा, हे तुझं गठोडं बाजूला घे. ओ बाबा, अहो जरा तुमचं मोठं आहे, पद मोठं आहे तुमचं, तुम्ही तरी बोला ना. बोल ना नाणे, तू तरी काय झालंय कळू द्या ना आम्हाला. अशा प्रकारे तंटा मिटलेला आहे. चला घरी. बस खाली. ए नाने, अगं असं दुसऱ्याच्या लेकरावर धावून जाऊ नको. अटॅक फिटॅक आला ना, मरण लेकरू. पुढचं बोल, भांडणं कशामुळे झाले ते बोल. स्पीक नेक्स्ट बोल. आबा नानी, हे बघा, तुमच्या एवढ्या भांडणामुळे एवढे लोक तापलेत ना तुमच्यावर. तुम्ही जर गपकून मेले ना, कुणी मौतीला सुद्धा येणार नाही तुमच्या. बघा मग बोला, तुम्ही तरी बोला ना. हाय का नाही बोल का काही तोंडात?
पोलिसाची गाडी आली, पोलिसाची गाडी आली. नाही, ते सरपंच पोलीस आहेत. अग्निशमनचा आवाज आहे. शमन अग्निशमन असं असतं, हे पोलीस आले. अरे नानी येवळ ती बघ हा नानी बोल. हा बोल. आला आला. बापरे बाप, लय गहनिशावर भांडणं झालेत बेडा. अरे बेकार पिचलेला स्वर आहे. सरपंच तोंडातून डायलॉग बाहेर आले आता का जाळ होणार आहे. सरपंच अग्निशमनला बोलवा. बोल बोल बोल. आला आला आला. हा असेच आयुष्यभर माझ्याकडे पाठ करून झोपले बसले. अरे डंगऱ्या, अरे तिकडं काय तोड करून बसलाय माझ्याकडं बघ की. अंगात नाही जीवन मीच सदाशिव. अरे या माणसाने मला कधी सुख दिलं नाही ना आयुष्यात. 2 लेकर काय ढगातून पडले काय मग? अरे ते बी बळाचाच ना. काय मग? मला काय माहित तुमच्या दोघातला आहे ते. अरे गबा साहेब हो. ए नानी नानी येऊ नको थांब. अरे तुम्ही काय स्मॉल आहेत का भांडायला? एक्सेल आहे ती. एक्सेल आहे तुम्ही एक्सेल. हा गपस अजिबात बोलू नको. अरे मी काय म्हणतोय असा गपकन मुद्द्याला हात घालत झालं काय? मुद्दा पुढे न्या ना तुम्ही. हा ए नाने इवळू नको तू शांत बस. हा नाने इवळू नको म्हणलंय मी तुला. इवळू नको असं म्हणलं नाने. नाने मी तुझ्या गळ्यात उतरन, गळा चिरीन आणि हातात देईन बघ मग. हा आबा तुम्ही चिरे भाऊ तिचा गाळ चिरे. तुझ्या गाळ तुम्हाला घ्यायचंय का रडून? घ्यायचं का? घ्या एकदाच मोकळं होऊन घ्या. ए बाबा हो, मला नाही येत रे तिच्या वाणी रडून जिरवायला. मी काय बायला आहे काय? बायला नाही मग बाईला कशाला त्रास देता हो? अहो हे करत रिझन काय भांडायचं ते कळू द्या ना आम्हाला. मी सांगतो तुम्हाला रिझन काय असं माहिती आहे का. लास्ट टाइमला काय झालं सर का तिकडे सांगतो काय झालं माहिती आहे का. ह्या आबानं ह्या नानीनं या आबाला 2 वाटे शिंगुळे जास्त खाल्ले म्हणून मांडीवर आणि मणक्यावर चटके दिले. पोटात तुझा मनका असतो. नाही मणक्यावर चटके दिले. एवढी क्रूर कर्मा बाई आहे ही. दाखव भाऊ या बाई राहू द्या धाका ते. तुमचा फक्त फेस गरीब आहे. खोडी लय भरलेल्या तुमच्या अंगात. डंगर अरे ह्याच्या अंगात काय खोडी कमीत का काय? मग त्याच्या मागच्या टायमाला काय केलं? भाजीत मुठभर चटणी भरली, लाल चटणी, आणि ती भाजी नानीला खाऊ घातली. घ्या आता बाई माणसाची किती बेजारी सांगा बरं यांनी. 8 वेळा नानी माया घरापुढून डबका घेऊन गेली. 8 वेळा प्रत्येक वेळेला लुगडं नवं. अरे भाऊ नवं ना संडे एकच होत. कलर बदलत असतील. वार वा. अरे मग घ्यायचे ना 5-50 घेऊन. आयुष्य गेलं ना मला लुगड्या. कुणाच्या लुगड्यात गेलं काय माहिती. अरे तुम्ही भांडायचं रिझन काय आहे ते सांगता का? निघाव आम्ही. सांगा बरं. चल मग पोरग येऊ दे मग सांगते काय ते. भाऊ माई बी पोर घेऊ दे. मग असं कणका दाखवतो ना. अरे पोरं तुमच्या दोघाच्याच आहेत. माय माझे कमून करायला लागले. नाही ते पोरग हिच्यावरच गेलेलं. मुख्य माझाच हे रे ते बी. बाप तसा पोरग हाय. पान उतारा केला रे भाऊ. तुमची पोरगी आली म्हणता की मदनिका आली. मदनिका म्हणजे अरे बाप मध्ये बाबू. अरे बाप. अरे देव. अरे मध्ये लय उशीर केला ग. मध्ये मला रात्री खाली पाळलं. माझ्या अंगावर चढली. मला चटके दिले ग. मध्ये मला चटके लय उशीर केला. उचलले तेव्हा उचल. हिला पहिले उचलले. माय कसलं म्हातार खोट बोलतय. रेटू बोलतय. अगं बघ तू हा बाप. गोचिडे चटा तोडी मला. म्या गोचिड वय. अरे डांगऱ्या इच्चू हायस ना इच्चू. अरे तू रे करती लय जहर भरलायच्या तोंडा दिला. जहर भरलंय म्हणते. काय झालं ते सांगा आधी. हो ना. ए पुरी हे आमच्याकडून काय आवळा ना बाबा. बघ तुला आवडत का बघ बरं. 1 मिनिट. तुझं काय? अरे हाय पर्यागा. पर्यागा ही इकडे पर्यागा. ती पोरगी तिची.
परेगा नाही प्रयागा नाव आहे माझं. अरे मग गाव पातळीवरचे नाव ठेवायचे ना, असे एवढे अवघड ठेवलेत. अरे तू तुझा इमा काढून घे बाबा. कसं आहे, मुंगीने हत्तीच्या सोंडेत जाऊ नये, माहित नाही का तुला? अरे भाऊ तिचं नाव कसं घ्यायचं याच्यात आयुष्य गेलं रे. कायला नादी लागत होती तिच्या. बरं ते जाऊ द्या. हा. सरपंच भूक लागली. अरे हे दोघं एकमेकाला गिळते आणि तुला काय गिळायचं पडलंय? प्लीज. प्लीज एवढी खाजल ब्रो होतो इसके गलम गरम गरम चाय गले में जायचं पळ तिकडे. 2 गुलाबजामुन. आता मागाशी काय म्हणलं? गुलाबजामुनला लय वळ्या पडलेल्या असतात. नाही मी पुसून खातो. अरे जा जा रे. मेरे को भी 3-4 लेके आना बर का. लाताय 2-4 लाथा घालीन तुला. जा तिकडे. तुम्हाला सांगतो, असे मागच्या टायमाला 8 येळेला भांडले, हे आम्ही सोडवलं. आम्ही भांडत कशावर? मला काय माहित, तुम्ही विचारा ना. ए काय 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 तू कळत नाही का तुला? लयच बापाचा पुळका हाय ना हिला. अगं माय काय मेली का काय तू ही? काय खेळ करीती ग? दफड ठोकी टवडी. काय बी काय बोलते काय तू? बस ना. पाय म्हणलो होतो ना तुला, गोचिड गोचिड. अगं नुसती बोलण्यानं रक्त वडीची ग मावाला. माय हाडकं बारीक केले बाई. पांढरे पडले पाय कशी सुजली, ते नाक सुद्धा दिसना पाय तिथं. आता धोतर काय वर करता सारखं सारखं? काढून तरी ठेवा बरं एकदा. मग अरे भाऊ माहिती काढी दिली दाखवली. दाखी याचे तंटा निवारण अध्यक्ष. घंटा झालं कशाचं निवारण व्हायना झालं ते सांग. हे केलं तुम्ही बोला. काय ग कळत नाही का? नुसती बटबट करत राहते त्यांच्या मागे. तर तू नको समजून सांगू तिला. अगं ती नुसती रडून चिरवते ग. अरे थेरड्या म्हाताऱ्या, आता तुझीच कशी जिरवते बघ. बसा बसा खाली बसा. या बघा तुम्हाला काय जिरवा जिरवी करायची ना ती तुम्ही तुमच्या घरी जाऊन करा. बस झालं ते सांगा ना काय तर. बघा बरं कसं गोरं गोमटं लेकडं उन्हानं काळं पडलंय. बोला ना. अरे यांच्या भांडणाला काय भांडणं म्हणायचे का? अरे त्या खालच्या आळीच्या जमराबाईने काय केलं? नवऱ्याच्या मानावर अशी कचकन कुराड घातली, मुंडकच बाजूला. क्या बात आहे. असं काहीतरी युनिक भांडण खेळा ना. मग तुम्हाला म्हणून सांगतो, शेजारच्या गावच्या पाटलांनी घोड्याला दारू पाजली आणि पाटलीनबाईला घोड्यावर बसवलं. आता घोडा आणि पाटलीनबाई दोघही फरार. आता बाईवर घोडा आहे का घोड्यावर बाई हे कोणाला माहिती तुम्हाला? अरे अरे तुम्हाला काहीतरी वाचू द्या, लाजा वाटू द्या. एक तंटा मुक्तीचा अध्यक्ष आहे, हे पसरलेला एवढा मोठा उपाध्यक्ष आहे. ह्याचा तरी कॉन्शियसनेस असू द्या ना. काय असू द्या? भान 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 भान. बोला. अरे मग मला करायचं ना अध्यक्ष. अध्यक्ष म्हणलो होतो ना तुम्हाला. अरे नाव सुद्धा घेता येत नाही रे. अधीक्षक करा म्हणी. काय काय तुम्ही काय म्हणले? अधीक्षक. अधीक्षक? हा लय कार झाला गाड्या. आता आता कुठं मला त्या पदभार शब्दाचं महत्व पटायला लागले. कस काय हो? अरे हे पदाला भारच आहेत ना, ह्यांना अध्यक्ष सुद्धा म्हणता येत नाही. राहू द्या सरपंच, काय राहू द्या? राहू द्या. बाबा नानी ते अध्यक्ष आहे. मला शिकायचं काय? तेच ते काय ते तसलं मला करायचं ना. मग या डंगड्याला कमून केलं. हेच भाऊ कारण भांडायचं रे. हेच काय हे कारण आहे भांडायचं? अरे भाऊ अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. बाबा बाबा अरे हे तुम्ही नुसता एवढ्या जणांचा टाइम हिट केला ना. खाल्ला. मग तुम्हाला सांगतो सरपंच, माझ्या बायकोला एवढ्या रेवड्या आवडतात म्हणून रेवड्या आणायला चाललो होतो. रेवड्याचा प्लॅन कॅन्सल झाला या दोघांमुळे. ओ खाजल भाई, अरे मेरे नाम के 6 गुलाब जामुन रखो पैक करके. इन दोनों से पैसे लियो, मैं आत्या. आमचं काय ते आधी नीट करून जा. या बघ, पुण्यांदा मला भांडण सोडवायला बोलवलं ना, तुला नीटच करतो. येणे येणार नानी तुला बी कळत नाही का ग? मग मला करा तसलं काय ते. अगं ह्या बाग उपाध्यक्ष मोठा असतोय, मोठा 5 अक्षर आहेत त्याच्यात. उपाध्यक्ष बघ. आणि त्या अध्यक्षामध्ये 3च आहेत. अध्यक्ष घ्या. आणि मग हे डंगर कामून मोठं मोठं म्हणून मिरवते. तू तर ना
तू पोरी तू तर घरी येऊच नकोस आणि डांगऱ्या तुला बघते तू चल घरला. अय झालं ना उपाध्यक्ष मिटलं ना आता व्हाय ना घरी. हा, जा. नाश्ता नाश्ता काय खिशात ठेवून इकडे जा खाजल बाईकडे जाय. जोरात मारलं इच्छा. नानी अंगावर बसली तर 2 वर्ष उठायचं नाही. हा बघ चला आता मिटलंय ना. चला भांडे चला. का रे सरपंच का रे निवडणुकीच्या टायमाला मला ओढून नेलं माझ्या बोटाने मतदान करून घेतलं. मला 3च अक्षर देतो अरे. तिला 5 दिलं मला 3 नाही रे भाऊ. मला 5 अक्षर लागत. इथं बसा. तुमच्या बी मेंदूत गुडघा गेलाय काय? काय झालं? अहो अध्यक्षच मोठा असतोय. मग अध्यक्ष मोठा असतो ते लहान आहे ना. अरे पण मला 3च अक्षर नाही ना रे भाऊ. कोषाध्यक्ष देताना. हा तुम्हाला कोषाध्यक्ष देतो. आजपासून तुम्ही कोषाध्यक्ष. त्याच्यात किती 6 अक्षर आहे 6. 4च आहेत की कोषाध्यक्ष 4. का रे भाऊ? नाही तसं नाही. हे बघा कोषाध्यक्ष झाले 6. 6 झाले. मला चालेल रे भाऊ. जमतंय ना? जा. मी काय म्हणतो सरपंच अध्यक्ष कोण आहे मग आता? अध्यक्ष मी ना. आता सरपंच मी म्हटल्यावर अध्यक्ष मीच ना. मग मी कोण आहे? तू सचिव. 3च अक्षर आहे. त्याला काय होतं ये ना गोड माणूस. सरपंच हा अहो ते नानी नुनी काय काय अहो तर नानीनी लय हाणलो 500 जुस्टर. काय केलं तुला? तुम्ही काय बोलले होते का तिला? मी केवढी मी केवढा माझं बोलणं मी कसं बोललं? लय हाणलो 500. आणलं काऊन? कारण सांग ना आम्हाला. मला खालचं पत्ते ताकारची बघते. अरे नानी थांब ऐक ना वाचवलं वाचवलं भाऊ. नानी सोड. यांना सॉरी म्हणायला लावा आधी. म्हणा ना सॉरी. सॉरी म्हणा म्हणा ना. मी नसतो म्हणत. आबा सॉरी म्हणा की. म्हणा ना. मी म्हणत नसतो रे. यांची आता काही खैर नाही. पण एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा. नाहीतर नानीला मी तुमच्या घरी सोडेन बरं का. काय नानी?